चिकू दाजूला खाऊ घाल ग. शामू दाजूला खाऊ घाल ग. चिकू चिकू दाजूला नाही म्हणते. खाऊ घाल की ग दाजूला. काय प्रॉब्लेम आहे तुला? ही एक नंबर क्वालिटी, ही उससे भी एक नंबर मँगो. हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आता सायंकाळची वेळ आहे, मुलं इकडे अभ्यास करतात आणि मेन गोष्ट म्हणजे ना, इथे दिसत असेल तुम्हाला तर धार काढून आणलेली आहे. गावाकडचं दूध आहे, एकदम प्युअर. तर आता ते अगोदर मी तापवते. शांभवीचा आवाज ऐकला असेल तुम्ही, चिव 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 चालू आहे तिची. आणि तिला आता दूध द्यायचं तर ते थोडंसं तापवून घेते मी देण्यापुरतं, आणि बाकीचं मग एकदाच सगळं हे केलं जाईल. आत्ता सध्या हे असे आंबे वगैरे गावाकडे आलेले आहेत आणि इकडच्या बाजूला सुद्धा काही आंबे आहेत. तर भरपूर सारे ऑर्गॅनिक आंबे आहेत. आणखी मला ना बरं सारं काम आहे, एडिटिंगचं आहे, क्लास आता आपल्या लवकरच सुरू होतो आहे. सो बऱ्याच गोष्टी आहेत त्याही करायच्या आहेत. आज आम्ही सायंकाळच्या वेळी थोडं अगोदर 5 वाजता भेळ केली होती आणि त्याचा काही व्हिडिओ मात्र शूट केला नाही, पण थोडंफार काही असतील मजेशीर क्लिप तर त्यापुढे मी कनेक्ट करते आणि तुम्हाला दूध दाखवते कसं आहे ते. हे बघा. साधी बॅग घे दुसरी. साधी बॅग घे. चांगले कधी काय घ्यायचं. हो नाही कुणाला तरी किती भुकी लागली तर मला दूध देते बरं. हो. हे आंबे जे पिकू घातले होते ते मस्त पिकलेत. काही अजून पिकायचे आहेत आणि काही आणखी झाडावर उतरवायचे बाकी आहेत. सो हे असं चाललेलं आहे सध्या. त्यातली कामं, लहान मूल, मोठ्या मुलाचा अभ्यास आणि त्यासोबतच आपलं करिअर परस्यू करताना बऱ्याच अडचणी येतात. त्यामध्ये बऱ्याचदा एडिटिंग करताना बसून इतका हात दुखायला लागतो, कंबर दुखी किंवा मग आपण म्हणतो ना बॅक पेनचा त्रास. ह्या गोष्टी मला नेहमीच फेस कराव्या लागतात. तर हा एवढा सगळा प्रपंच वाढवला आहे, तो एवढूशा दुखण्याने बंद करणं तर शक्य नाही. त्यामुळे मग याच्यावर मात करण्यासाठी जर तुम्ही माझ्यासारख्या फेजमधून जात असाल तर तुमच्याकडे अगारोचं हे ॲटम प्लस हँड हेल्ड बॉडी मसाजर, ज्याच्या मदतीने आपण स्वतःची छानपैकी मसाज करू शकतो, हे तुमच्याकडे नक्कीच असायला हवं. चला हे कसं वापरायचं हे मी तुम्हाला दाखवते. हे आहे अगारोचं ॲटम प्लस हँड हेल्ड बॉडी मसाजर. बॉक्सच्या मध्ये आपल्याला वेगवेगळे अटॅचमेंट मिळतात. त्याच्यामध्ये हे 4 मसाज हेड दिलेले आहेत आणि युजर मॅन्युअल, त्याबरोबरच 1 इयर वॉरंटी कार्ड सुद्धा आहे. आणि मसाजरच्या वर ही तुम्ही डिझाईन बघू शकता. ग्रिपसाठी हे मस्त असं बनवलं गेलेलं आहे. याबरोबरच एक मेश मिळते आपल्याला. त्याचं काय काम आहे ते पुढे मी तुम्हाला दाखवतेच. आता इथे ना हे ऑन ऑफचं बटन आहे, रोटेट होतं आणि स्पीड आपल्याला इथे मॅनेज करता येते. 1500 ते 3000 RPM पर्यंत हे पोहोचतं, म्हणजे खरं तर खूपच पॉवरफुल आहे. हे इलेक्ट्रिक हँडहेल्ड असल्यामुळे याची केबलची लेंथ 6 फुटापर्यंत दिलेली आहे. आता या ज्या अटॅचमेंट आहेत त्या वेगवेगळ्या दुखण्यासाठी वेगळ्या कशा वापरायच्या ते आपल्याला बघायचं आहे. तर मला वैयक्तिक ना बॅक पेनचा खूप जास्त त्रास आहे आणि कामाचं स्वरूप पाहता तो होणारच आहे, त्यात काही वाद नाही. परंतु आपण प्रत्येक वेळी माझा मसाज कुणीतरी करून द्यावा हे अपेक्षित ठेवण्यापेक्षा आपण स्वतःच्या हाताने हे करू शकतो, हे जास्त बेटर आहे. तर डेली व्लॉग असल्यामुळे दररोजचं शूटिंग आलंच, हातामध्ये कॅमेरा पकडणं आलं, एडिटिंगमुळे सुद्धा हातावरती खूप ताण येतो आणि त्यामुळे माझा हात खूप दुखतो. तर त्यावेळेसाठी ही अटॅचमेंट खूप जास्त
जास्त बेटर आहे. आपल्या बॉडी हेअरला मसाजर पासून प्रोटेक्ट करण्यासाठी ही जी नेट दिलेली आहे, ज्याला प्रोटेक्टिव्ह मेश कव्हर म्हणतो, तर हे आपल्याला अटॅच करायचं आहे आणि खूप स्मूथली हे आपल्या स्किनवरती ग्लाईड होतं. कसल्याही प्रकारचे केस त्यामध्ये फसत नाहीत. या मसाजरला सध्या वेव्ही मसाज हेड मी वापरलेला आहे, ज्यामुळे आपले जे काही सॉफ्ट टिश्यूज असतात किंवा मग तुमची स्किन खूप जास्त सेन्सिटिव्ह असेल तर वेव्ही मसाज हेड खूप जास्त बेनिफिशियल ठरतं, त्यामुळे रिलॅक्स वाटायला लागतं. हे आहे ताई चिन मसाज हेड. याच्या मदतीने ना म्हणजे लहान मुलं जेव्हा आपल्याला चोपून देतात किंवा मग पाय तुडवून देतात, कसं वाटतं ना तशी फिलिंग येते. थोडक्यात काय तर निडिंगवाला जो काही इफेक्ट असतो ना तो आपल्याला या मसाज हेडनी येतो. याच्या मदतीने आपल्याला पेन रिलीफमध्ये बऱ्यापैकी मदत मिळते. यूज करताना इतकं भारी वाटतं ना, काय सांगू तुम्हाला. त्यानंतर पुढची जी काही मसाज हेड आहे ना, तर ती आहे फ्लॅट मसाज हेड. याच्या मदतीने आपण मानेच्या जवळ किंवा अतिशय सेन्सिटिव्ह बॉडी पार्ट्स असतात, जिकडे आपल्याला प्रेशर किंवा खूप जास्त खरबडीत असं काही नको असतं, तर तिकडे आपण हे वापरू शकतो. जसं की मांडीला किंवा चेहऱ्यावरती खूप जास्त सूज आली आहे तर कमी स्पीडमध्ये आपण याचा यूज करू शकतो. खालीची गोष्ट म्हणजे हे फॅट बर्नसाठी सुद्धा उपयोगी आहे. म्हणजे जिकडे तुम्हाला फॅट जास्त आहे त्याच्यावरती तुम्ही हे अतिशय कमी स्पीडमध्ये यूज केल्यानंतर त्याचा खूप छान रिझल्ट येतो. याच्या वापराने ब्लड सर्क्युलेशन ऍक्टिव्हेट होऊन मसल्स आणि टिश्यू मधली जी काही रिकव्हरी आहे ती खूप लवकर होते. नंतर ही जी आहे ती बॉल मसाज हेड. याच्या मदतीने तुम्ही अगदी डीप मसाज करू शकता. म्हणजे कुठले ऑइल्स वगैरे वापरून तुम्ही याच्या मदतीने मसाज केला तर ते अगदी आतपर्यंत ॲब्झॉर्ब होऊन जातं. तर तुम्हाला बॅक पेनचा वगैरे त्रास आहे तर ही जास्त युजफुल ठरते, कारण की ही खूप जास्त डीपली टार्गेट करतं मसल्सला. मला तरी याचा यूज केल्यानंतर खूप रिलॅक्स वाटतंय, खूप छान रिझल्ट येतोय. आणि तुम्हाला जर हे मागवायचं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे तिकडून मागवू शकता. परंतु एक डिस्क्लेमर आहे, तुम्हाला हार्ट रिलेटेड काही प्रॉब्लेम आहे किंवा अन्य दुसरी कुठले ट्रीटमेंट चालू आहे तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हे यूज करा. माथा डोक्यावरती हे अजिबात वापरायचं नाही. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिकडे जाऊन चेकआउट. नंतर डिरेक्टली दुसऱ्या दिवशी सकाळी हा व्लॉग मी कंटिन्यू केलेला आहे. गावातच आमच्या आता बाजार भरतोय. म्हणजे कोविड जसं आलं ना तेव्हाच्या वेळेपासनं गावात प्रत्येक ठिकाणी बाजार भरतोच आहे. आणि मग माळवा आणायला पूर्वी मुरुडला जावं लागायचं, पण आता कधीतरीच मुरुडला जाणं होतं माळव्यासाठी, बाकी कामासाठी जाणं लागतंच. ही एक नंबर क्वालिटी, ही उससे भी एक नंबर मँगो. अलीकडला आत्ता जी कोथिंबीर भैयाच्या हातात तुम्ही बघितली तर ती त्याने स्वतः उगवलेली आहे. ती आपल्या शेतातली कोथिंबीरीच्या फडातून आणली आणि इतकं कष्ट घेत असतो तो कंटिन्युअसली, आणि त्यामुळेच तो तितका छान ते उगवू शकलाय. आणि इतका उन्हाळा असताना सुद्धा एवढी हिरवीगार कोथिंबीर आली आहे. आज नाश्त्यामध्ये इडली आणि खोबऱ्याची चटणी होती आणि हा मात्र घरच्या दुधाचा घट्टसर असा चहा आहे. त्यानंतर नाश्ता आटोपल्यास मग खूप जणींच्या अगोदरच कमेंट येत होत्या की चुड्या आणि पाटल्या दाखव म्हणून, तर ह्या अशा असतात. पाटल्या माझ्याकडे तर किती होते गाई चुडे. आता जर तुम्ही धाराशिव किंवा लातूर या भागातून असाल तर तुम्हाला माहिती आहे की चुड्या आणि पाटल्या काय असतात, कोणासाठी असतात, या सगळ्या गोष्टी. पण ना जेव्हा केव्हा मी चुडे आणि पाटल्या हातात घालते ना, मला खूप साऱ्या कमेंट्स येतात वेगवेगळ्या भागातून की अगं हे काय आहे किंवा कशासाठी घालतात. आमच्याकडे बघा चुडे आणि पाटल्या या सुवासिनीसाठी असतात. म्हणजे तिच्या हातात त्या बसवल्या जातात बांगड्या घातल्यानंतर काचेच्या. आणि मागच्या बाजूला असते ती पाटली, म्हणजे जर तुम्हाला नणंद असेल तरच तुम्ही पाटली बसवू शकता हातामध्ये. आणि चुडे जे आहेत ते लाखेचे असतात, तर ते नवऱ्याचं प्रतीक असं म्हणून बसवले जातात. आणि मकर संक्रांतीच्या वेळी वगैरे तर याचा खूप जास्त मान आहे. म्हणजे एकमेकाच्या घरी पाहुण्या रावळ्यांमध्ये, मैत्रिणींमध्ये, त्यासोबत मुलगी ज्या घरी दिली आहे तर तिची सासू, ननंद, जाऊ आणि चुलत सासा, चुलत नंदा, या सगळ्यांसाठी, चुलत जावा, एवढ्या सगळ्या म्हणजे बुडात जी फॅमिली आहे ना मोठी, त्यांच्या सकट सगळ्या महिलांसाठी चुड्या आणि पाटल्या ह्या पाठवल्या जातात. हळदी कुंकू आणि त्यासोबतच हलवा, तीळ आणि जे काही व्यवसायाचं साहित्य आहे ते घेऊन. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिळगुळ असतं ना, तर त्याच्या पोळ्या बनवल्या जातात. म्हणजे कोंदीच्या पोळ्या बनवून ते दिलं जातं. सो असा रिवाज आहे. आणि काही जणींना हे खूप वेगळं वाटतं, जे पश्चिम महाराष्ट्र किंवा इतरत्र कुठून पाहतात त्यांना. तर तुमच्याकडे असा कुठला वेगळा रिवाज असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
आता मी पटकन कपडे वगैरे सगळे धुवून घेते आणि कारण का माहिती का एकदा आंघोळ झाली आणि सगळे कपडे वगैरे आवरून झाले धुवायचे की त्यानंतर मग बाकीची कामं आवरायला सोपं जातं कारण ते डोक्यावरती ओझं असल्यासारखं वाटतं आणि भांडे आणि कपडे विशेषतः ते पटकन झाले की मग खूपच रिलॅक्स वाटायला लागतं. आता चला एडिटिंगला आपल्याला बसता येतं असं. आणि घरात लहान मुलं असलं ना की किती नाही म्हटलं तरी आपण कामात जरी असलो म्हणजे एडिटिंग किंवा आपलं काही वैयक्तिक दुसरं काम आहे ते करत असलो तर ते हातातलं हातात सोडून आधी लहान मुलाचं बघावं लागतं आणि हे आपल्या प्रत्येकीलाच करायचं असतं. मी काही जगावेगळं नाही करत आहे परंतु बऱ्याच जणींना हा पण प्रश्न पडतो की मग तू वेळेचं मॅनेजमेंट कसं करतेस की व्लॉग डेली टाकणं म्हणा किंवा मग शॉर्ट व्हिडिओज तरी असतातच आणि त्याबरोबरीने शांभवीला सांभाळणं आणि तिच्या बऱ्याच साऱ्या गोष्टी तू कसं मॅनेज करतेस. तर तुम्हाला हवं असेल तर एक व्लॉग मी त्या संदर्भातला घेऊन येईन. खरं तर बाळ छोटं आहे तोपर्यंत आपलं करिअर परस्यू करताना ती आपली तारेवरची कसरतच असते. पण काहीतरी आपल्याला म्हणतात ना की एक्स्ट्रा हवं आहे तर मग एक्स्ट्रा एफर्ट्ससुद्धा घेणं अपेक्षित आहे आणि असं मी स्वतःला समजावून सांगत असते. बऱ्याचदा चिडचिड पण होते, बऱ्याचदा थकायला पण होतं पण शेवटी नाविलाज आहे कारण आपण स्वइच्छेने सगळ्या गोष्टी चूज केल्यात तर त्या पूर्णत्वाला नेणं ही सुद्धा एक आपली जबाबदारी असते आणि त्या अनुषंगाने चाललेलं आहे आपलं. सध्या तरी व्लॉगमध्ये खूप काही भारी किंवा वेगळं असं काही मी दाखवू शकत नाही आहे, त्यासाठी कारणं पण तशीच आहेत परंतु काही गोष्टी असतात ज्या मी नाही डिस्क्लोज करू शकत आणि असंही आहे की सध्या मला ना फक्त सर्वायवर मोडवर चालायचं आहे. म्हणजे असं नाही की खूप काही भव्य दिव्य करायचं आहे. सध्या बाळ छोटं आहे तोपर्यंत जे माझं काम आहे ते मला टिकवून ठेवायचं आहे प्लस मला बाळालाही लक्ष द्यायचं आहे. सो याच्याने चालते आणि या सगळ्यामध्ये माझ्या फॅमिलीचा दोन्हीकडच्या फॅमिलीचा खूप मोठा मला सपोर्ट आहे म्हणून मी हे करू शकते. अदरवाईज खरं तर खूप अवघड आहे जर सपोर्ट नसेल तर. या खूप साऱ्या गोष्टी मॅटर करतात. काही माझ्या मैत्रिणी आहेत ज्या कमेंट करतात की खूप अवघड जातं आहे, रात्री खूप वेळ बाळासाठी जागं राहावं लागतं, त्यांच्या झोपेच्या वेळाने आपलं कसंच काही ते स्केड्यूल मॅच होत नाही आणि खूप चिडचिड व्हायला होते कारण जेव्हा आपल्याला बाळ झोपलं तेव्हा झोपावं असं खूप जणी म्हणतात पण ते शक्यच होत नाही कारण की तसं जर करायचं म्हटलं तर घरातली कामं पेंडिंग राहतात आणि हे मी समजूच शकते. परंतु जर तुम्हाला हेल्प घेणं शक्य असेल तर तुम्ही पहा तसं किंवा घरात कुणी आणखी वरिष्ठ येऊ शकत असतील तरीही बघा. आता इथं हे जे आंबे तुम्हाला दिसत आहेत ना तर हे पिकू घातलेत म्हणजे आडीला घातलेले आहेत असं आमच्या इकडे म्हणतात. तर शेजारचे आंबेसुद्धा याला म्हटलं जातं आणि भैयानी सकाळी आणलेला तो पाडाचा आंबा म्हणजे पाड वेगळा आणि शेज वेगळी या दोन्ही प्रकारचे आमच्याकडे असं म्हणतात. आता तुमच्याकडे काय म्हणतात हे मला माहिती नाही पण तुम्ही मला सांगू शकता. सो इकडे भरपूर सारे आंबे आता पिकत आहेत आणि काही बाजूला काढलेले रात्रीच्या वेळी तुम्ही पाहिले असतील. आता ना फरशी वगैरे क्लीन करून घेते. घरात लहान मुलं आहेत, एक सोडून चौघं आहेत आणि त्यामुळे घरात सतत म्हणजे आंब्याचा रस पडणं म्हणा किंवा अदर काही सांडतायला म्हणतं ह्या गोष्टी होतच राहतात. त्यामुळे 2 वेळा तरी फरशी क्लीन करणं हे गरजेचंच आहे आणि मग आम्ही मिळून काम करतो. तर असं नाही की कुणाच्या तरी डोक्यावर एकाच्याच ओझं देण्यापेक्षा मग ते आपापलं काम वाटून घेतलं आणि आपण ओळखून ते केलं तर जास्त बरं राहतं. मला वैयक्तिक असं नेहमीच वाटतं. त्यामुळे तुम्ही खूप साऱ्या व्लॉगमध्ये मी लांबजण्यात असू दे, डोराळ्यात असू दे किंवा कोल्हापुरात असू दे आपण आपलं ओळखायचं आणि कामाला लागायचं ह्या पद्धतीने मी चालते आणि याच्यात चुकीचं वावगं असं काहीच नाही आहे. प्रत्येकाला जीव आहे, प्रत्येकाला थकवा येतो आणि त्या अनुषंगाने आपण जर स्वतःच विचार करून जर पावलं उचलली ना तर काहीच अवघड जात नाही. सो हे असं काहीसं माझं ठरलेलं आहे आणि त्या मार्गाने मी चालते. आता याच्यात काही जणांना काही गोष्टी खटकत असतील, काही जणांना काही चुकीचं वाटत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी नक्की सुधारेन. चला आता बाकीची कामं आवरते मी माझी. अरे वा बघ बाय. याच्यापासून श्रीने ना भारताचा झेंडा तयार केला आहे आणि मला ते खूप आवडलं खरं तर. आता खारोड्या वगैरे तळलेल्या आहेत दुपारच्या वेळेत आणि सगळ्यांनाच घरात त्या आवडतात खायला. सो शांभवी ना स्वतः तर खातच होती पण ती काय करते ते पुढे तुमच्यासोबत शेअर करते, तुम्हाला खूप आवडेल. खाऊ घाल ग मामाला पिलू, खाऊ घाल ग. चिकू दाजूला खाऊ घाल ग. शामू दाजूला खाऊ घाल ग. चिकू चिकू दाजूला.
नाही म्हणते. खाऊ घाल की ग दाजूला, काय प्रॉब्लेम आहे तुला? घाल की. ए, पप्पा माझे आहेत म्हणायचंय का त्याला? चिकू दाजूला खाऊ घाल ग. नक्की गा- त्यालाच घालती, संपच तर आता दम नाही भया. हा. मला नाही, दाजूला खाऊ घाल, दाजूला खाऊ घाल बर. चला. घातलं की रे, घातलं. आता दम नाही. गोष्ट क्लिअर करते, हा जुना व्लॉग आहे त्यामुळे कुणीही गोंधळून जाऊ नका. चला, या नोटवर हा व्लॉग मी इथेच थांबवते. तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.